Hello everyone, good morning. We are meeting a little longer due to my health issue. Let us revise our syllabus a bit. आपण थोडा आपला सिलेबस रिवाइज करू. आपलं काय झालं आहे आणि काय बाकी आहे आणि नंतर आपण पुढे एक हे युनिट ऑन सेइंग प्लीज कडे वळू. फर्स्ट आपला टोटल सिलेबस 4 सेक्शन मध्ये आहे. प्रोज, पोएट्री, ग्रामर अँड कम्युनिकेशन स्किल. त्यातलं प्रोज मध्ये इंजिन ट्रबल आपला लेसन झालेला आहे आणि ऑन सेइंग प्लीज जो आज मी सुरू करतोय. पोएट्री आपल्या तीनही झाले आहे. अ रेड रेड रोज, लिव्ह धिस चांटिंग अँड सिंगिंग अँड टेलिंग ऑफ बीट्स, द फिलिंग ऑफ बनियन ट्री. आपल्या तीनही पोएम आणि एक युनिट झालाय. असे आपले 4 युनिट पूर्ण झाले. आपले 2 युनिट बाकी आहे. महत्वाचे मोठे जे आहे जे 2 युनिट बाकी आहे ते 2 युनिट त्यातला आज मी एक सुरुवात करेन. एक तो आज आणि उद्या तो आपण वी विल कंप्लीट दिस टुडे टुमॉरो. अँड द थर्ड युनिट द गिफ्ट ऑफ मजा विल स्टार्ट इमिजिएटली. हे झाल्यानंतर आपण गिफ्ट ऑफ मजा लगेच सुरू करणार आहोत. आपला जो लेंदी सिलेबस आहे प्रोज अँड पोएट्री दॅट वी विल कम्प्लीटेड. देन देर इज ग्रामर, आर्टिकल, प्रिपोजिशन वगैरे. आर्टिकल प्रिपोजिशन दॅट वोंट टेक अ लॉट ऑफ टाइम, ते फार वेळ घेणार नाही. आणि पुढे कम्युनिकेशन स्किल आहे. इट इज व्हेरी मच इझी पार्ट regarding our syllabus, so nothing to worry. Our syllabus is very much under control and I will complete the syllabus before your deadline, before the exam, before this 1st of 15th of January or something. On seeing please, today we are going to start on seeing please. Before we start this lesson, let me tell you what is your responsibility. आपण जे 4 मिनिट आतापर्यंत झाले त्याचं होमवर्क कंप्लीट करून ज्यांनी पाठवलाय त्याची नोंद मी ठेवलेली आहे. बस दोज हु हॅव नॉट सेंड देअर होमवर्क्स इमिजिएटली दे शुड राईट द होमवर्क अँड सेंड इट टू मी. त्यांनी लगेच होमवर्क लिहून तुम्हाला पाठवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जी इंटरनल किंवा सेशनल एक्झाम होईल 20 मार्क्सची त्यामध्ये तुम्हाला त्याच्या बेसवरच तुम्हाला मी मार्क्स देणार आहे. युअर क्लासरूम परफॉर्मन्स अँड युअर होमवर्क. लेट अस स्टार्ट द unit on saying please. This unit is about manners. This unit is about manners. How you develop a manners. Manners कसे डेव्हलप होतात. How we should develop a manner. Manner कशी डेव्हलप झाली पाहिजे. Saying please. आता this should be like this. On saying please. कुठल्याही गोष्ट किंवा कोणाची हेल्प घेताना, कोणाला काम सांगताना प्लीज हा शब्द किती महत्वाचा आहे हे अतिशय ह्युमरस पद्धतीने रायटरने सांगितले. दिस इज बीन टॉट, दिस इज बीन एक्सप्लेन इन अ व्हेरी ह्युमरस अँड रिअलिस्टिक वे. ह्युमरस आणि रिअलिस्टिक पद्धतीने ते आज आपल्याला समजणार आहे. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हु थ्रू अ पॅसेंजर आउट टू हिज लिफ्ट the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complaint entering to lift said top. The liftman demanded top please. बघा एकदा सुरुवातीलाच एक एक्झाम्पल दिला आहे लिफ्ट मनचं. एक पॅसेंजर लिफ्ट मध्ये जातो आणि तो फक्त म्हणतो टॉप. जो लिफ्ट मन अटेंडर असतो बघा, एक व्यक्ती लिफ्ट मध्ये बसलेला असतो, त्याने त्याला बाहेर काढलं आणि सांगितलं टॉप नाही म्हणायचं, प्लीज टॉप, मला प्लीज म्हणायचं. आणि नंतर त्याला शिक्षा झाली, दंड झाला. दिस इज अबाउट मॅनर्स. ऍक्च्युली दिस इज अबाउट मॅनर्स. म्हणजे मॅनर्स किंवा प्लीज हा शब्द तुम्ही कोणाकडून बळजबरी पण नाही घेऊ शकत. प्लीज म्हण मला प्लीज म्हटलं तरच मी मदत करेन असं नाही होऊ शकत. प्लीज शुड कम फ्रॉम विदिन. तो आतून आला पाहिजे. इट इज व्हेरी मच अ पर्सनल क्वालिटी. इट इज नॉट अ सोशल क्वालिटी. सोशल डिमांड नाहीये ती. It is a very much personal demand that whenever you are going or asking somebody, don't forget to say thank you and sorry. म्हणजे काही चुकलं तर सॉरी म्हणायला काही महाग नाही. आणि काही मदत हवी असेल तर प्लीज म्हणणं गरजेचं आहे. कुणी मदत केल्यानंतर थँक्यू म्हणणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. मराठीत म्हणा आभारी आहोत, धन्यवाद, येस ऑर नो, प्लीज तेवढी मदत करता का. वी आर युझिंग दिस वर्ड इन टू मराठी बट इट डझंट लेट द सेन्स गो. पण त्याचा अर्थ तोच आहे. इमोशन्स आर देअर ऑलवेज. This concession being refused, he not only declined the comply of instruction but hurled the passenger out to the lift.
त्याने अगदी त्या लिफ्टमनला म्हणजे त्या व्यक्तीला बाहेर हुसकून दिलं. तू लिफ्ट सॉरी म्हटला नाही, सॉरी प्लीज म्हटला नाही ना, मी तुला लिफ्टमध्ये घेणार नाही. दिस बोथ द थिंग्स आर रॉंग. त्याने आल्यानंतर त्याला आदेश द्यायचा नाही, टॉप एक असं म्हणणं गरजेचं नाही, टेक मी टू द टॉप. आणि त्यानेही प्लीज म्हटलं नाही म्हणून त्याला बाहेर काढून देणं चुकीचं आहे. आर यू गेटिंग इट? I may be uncivil as may please and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down in an ill-mannered fellow. बघा, there are some rules. There are some rules. आपल्याकडे संविधान एक कायदा पद्धत आहे. काही गोष्टी तुम्हाला मर्यादा आहे बोलण्यासाठी. म्हणजे तुम्ही कोणाचा अपमान करू शकत नाही, तुम्ही कोणाला शिवीगाळ करून त्याचा अपमानित करू शकत नाही, आई वडिलांवरून बोलू शकत नाही, वैयक्तिक व्यंगावरून बोलू शकत नाही, काळा आहे, लाल आहे, ढवळा आहे. बट देर आर सम अनरिटन रूल्स ऑफ सोसायटी. काही अनरिटन रूल्स ऑफ आहे सोसायटीचे, जे आपण फॉलो करतो. जे लोक फॉलो करतात ना, दोज पीपल आर कॉल्ड एज गुड मॅनर्स. ते लोक कसे गुड मॅनर्स पीपल आहेत, ते चांगल्या पद्धतीने मॅनर्स आहात. आर यू गेटिंग इट? दिस काइंड ऑफ अ मेसेज इज बीन गिव्हन ऑन सेइंग प्लीज बाय E.G. गार्डनर. हे E.G. गार्डनरने हाच मेसेज ह्या लेसन मधून दिलेला आहे. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. लॉ मला कंपल्सरी सांगत नाही का तू प्लीज म्हण. लॉ डजंट कंपेल मी टू से प्लीज. इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर मी टू से प्लीज. Attune my voice to another people's sensibilities, and more than that, it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the laceration of our feeling as case of compensation. यातनी मला कंपेन्सेशन पण होणार नाही, मला दंड पण होणार नाही. बट इट इज ऑल अबाउट मॅनर्स, ही सेज. इट इज ऑल अबाउट मॅनर्स अँड हाऊ वी शुड डेव्हलप इट. आणि आपण कशी डेव्हलप केली पाहिजे. This does not mean that the damages are negligible. Damages negligible होत नाहीये. आपण जर प्रेमाने बोललो कुणाशी तर आपलं काम लवकर होतं. अरे किती कुटुंबात पण, फॅमिली पण. जर आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल, इफ वी वॉन्ट सम हेल्प फ्रॉम आवर पेरेंट्स, वी से पप्पा प्लीज, मम्मी प्लीज दे ना, मला फोन पाहिजे, पप्पाला सांग ना. आर यू गेटिंग इट? This kind of a technique we use while we are doing our work. आपलं काम करून घेण्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. मुलं म्हणतात आईकडे कसं थोडं सॉफ्ट कॉर्नर असतो, आई पप्पाला सांग ना, मला गाडीचं बघ ना प्लीज. आर यू गेटिंग इट? आपण जरा असं म्हणतो ना, मला गाडी पाहिजे, पप्पा म्हणतात घे, तुझ्या खात पैसे नाही. आर यू गेटिंग इट? सो वी हॅव टू डेव्हलप दिस मॅनर्स टू लिव्ह अ गुड लाईफ. चांगलं जीवन जगायचं असेल तर मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन देर आर एक्झाम्पल. अँथनी ऍब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ऍब्सोल्यूट. द मॅटर वेंट टू द बुलीड हिज मॅन. त्यांनी एक शिपचं एक्झाम्पल दिले. दॅट इज नॉट ॲज रिलेव्हंट. वी आर गोइंग टू डील विथ दिस. But though we are bound to endorse the verdict against the lift man, most people will have a certain sympathy with him. बघा, लिफ्टमॅनच्या बाजूने सिंपती आहे. लिफ्टमॅनच्या बाजूने काय सिंपती. जरी तो गुन्हेगार आहे, लिफ्टमॅनचं काम आहे कुठलाही पॅसेंजर आला तर त्याला वर खाली तो म्हणेल त्या मजल्यावर पोहोचवणं. इट इज हिज ड्युटी अँड ही कॅनॉट डिमांड प्लीज. आणि तो डिमांड प्लीज नाही करू शकत प्लीजची. तो प्लीज म्हटलं पाहिजे. पण त्या लिफ्टमॅन बद्दल सिंपती आहे. व्हाय इट इज सिंपथाइज. आपण त्याच्याबद्दल सिंपती काय आहे की तो आपल्यापेक्षा कमी कमवतो, त्याचं काम खूप छोट्या स्वरूपाचं आहे, मध्यमवर्गीय, थोडं गरजू असे म्हणून तो हे काम करतोय. दिस कॅन सिंपथी ही कॅन अर्न. While it is true that there is no law that compels us to say please, there is social practice much older than, much more sacred than any law which enjoins us to be civil. Very important. सगळ्या देशात संविधान कायदे येण्या अगोदर अनरिटन होतं हे सगळं. अनरिटन. सपोज आपल्या आई आणि वडिलांची रिस्पेक्ट का, हे कुठेही संविधानात लिहिलेलं नाही, पण आपण करतो का नाही? येस, वी डू. आपण केलं पाहिजे. आपण केलंय. मोठ्या लोकांशी आवाजाऊ करून बोला, त्यांना रिस्पेक्ट द्या. लिहिलंय का कुठे? नाही. बट वी फॉलो. का? कारण हे संविधान समजा 1950 साली लिहिलं असेल तर हे जे मॅनर्स आहे
हे हजारो शेकडो वर्षापूर्वीपासून आलेले आहे आपल्याकडे. These are the manners which are unwritten rule but which are very important to get us civil. आपण सिव्हिल आहोत, आपण एक सुसंस्कृत आहोत, अशा पद्धतीचं हे वर्तन आहे आणि ते असं वर्तन पाहिजे. The first requirement of civility is that we should acknowledge a service. सिव्हिलिटीचा पहिला नियम काय? कुणी आपल्याला सर्व्हिस देत असेल तर ते एक्नॉलेज करा. एक्नॉलेज करा म्हणजे काय? त्याला म्हणा थँक्यू, प्लीज. आर यू गेटिंग इट? I should like a feature in this connection, my friend, the polite conductor. By the discriminating little, I do not intend to suggest a rebuke of conductor generally. त्यांनी एक एक्झाम्पल बस कंडक्टरचं दिलंय. तुम्ही आता ह्या वर्षी जर बसने प्रवास करत नाही, पण जीवनात कधी बसने प्रवास करत असाल, यू माइट हॅव एन एक्सपिरियन्स अबाउट द कंडक्टर. मी 5 वर्ष म्हणजे 3 वर्ष पिंपळगाव आणि 2 वर्ष नाशिक असं सकाळी 6च्या बसने 5 वर्ष प्रवास केला. And I know the nature of conductor. कंडक्टर कसा असतो याचा पुरा अभ्यास आमचा झालेला आहे. आयदर ही बिकम व्हेरी फ्रेंडली टू यू, तुम्ही जितके त्याच्या सहवासात जातो तितका फ्रेंडली होतो, आणि अनोळखी व्यक्ती जर कोणी त्याच्या तिरपा पाय पडला किंवा चुकला, मग बघा कसा तो पेटतो. पुढच्या दरवाजाने चढायचं नाही, सिटी बस मध्ये बघा मागच्या दरवाजाने चढायचं. एखादा चढला काय ए चल उतर, तो सगळ्यांसमोर त्याला अपमानित करतो, उतर मागून. इट इज रूल, इट इज नो डाऊट अबाउट इट. पण त्यांनी एक्सेप्शन दिलं पाहिजे. म्हातारे लोक आहे, चढला पुढून चढून द्यावं. आर यू गेटिंग इट? बट ही सेज देर आर he has a company with a conductor. Then he gives this example of the conductor, that how he helped the conductor, how that conductor helped writer. Writer ला कसा मदत करतो conductor. Are you getting? It is about the courtesy, it is about the manners, he says. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor that the honest face I could assume that I could not pay for fare and must go back for money. बघा, एक दिवस मग त्यांच्यातला इन्सिडेंट सांगतो का, कंडक्टर आणि हा एक दिवस प्रवास करत असतो त्या बसमध्ये, आणि खूप दिवसांची त्यांची ओळख असते, आणि एक दिवस हा पैसे घरी विसरतो अँड से आय डोंट हॅव मनी टुडे, माझ्याकडे आज पैसे नाही, तर मला उतरून द्या, मी पैसे घेऊन पुढच्या बसने. व्हॉट इज द रिप्लाय ऑफ द कंडक्टर? यू नीडंट टू गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट. सेड ऑल राईट. आय सेड व्हॉट, बट आय हॅवंट कॉपर ऑन मी, पण माझ्याकडे पैसे नाही, मग काय करायचं? ओ आय विल बुक यू थ्रू. ही रिप्लायड, व्हेअर वुड यू वॉन्ट टू गो? तुला कुठे जायचंय? मी तुझं बुक तिकीट काढतो, मी खर्च करतो. कंडक्टर सेज आय विल पे and handle his bundle of tickets with the air of man who was prepared to give me a ticket for anywhere from Bangkok to Hong Kong. I said it was very kind of him and I told him where I wanted to go and he gave me the ticket, but said, but where shall I send the fare? आणि मी विचारलं, हे तिकीट तुझं पैसे तुला परत केव्हा देऊ? आपण परत भेटतो ना भेटतो. Where I should return this money? Oh, you will see me someday, all right. कधी ना कधी आपली भेट होईल, तेव्हा तुम्हाला पैसे दे. He said cheerfully and he turned to go, and then luckily my fingers still wandering in the corners of my pocket lightened a shilling and account was squared, but did not lessen the glow of pleasure which go nature of action had given me. आणि राईटर सांगितलं, मी त्याच्याशी चांगल्या स्वभावाने राहत होतो. आय वॉज हॅव्हिंग अ गुड रिलेशनशिप विथ दॅट कंडक्टर, आणि त्याचा मला फायदा झाला. दिस इज ऑल अबाउट मॅनर्स. तुम्ही जर त्या कंडक्टर सोबत पूर्वी भांडले असाल तर तो काय म्हणेल, पैसे नाही, चल उतर खाली, तू तुझ्या सोयीनी. बट इफ यू हॅव अ गुड मॅनर्स, इफ यू हॅव अ गुड रिलेशनशिप, देन मोस्ट ऑफ युअर वर्क कॅन बी डन इझिली. मोस्ट ऑफ द वर्क कॅन बी डन इझिली. खूप चांगल्या पद्धतीने आपली कामं होऊ शकतात. अँड दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट sensitive toe was trampled on rather heavily, I sat reading on the top of the bus. I woke up with some anger. More agony saw my friend of cheerful country. Sorry sir, he said, I know there are heavy boots got in because my own feet get rod on so much, and now I am treading on other people's. Baga. He has given another example of bus conductor where he has not a good relationship with it. Okay, we'll stop here. We'll continue this lesson tomorrow. I will complete this lesson tomorrow. हे लेक्चर मी उद्या कंप्लीट करणार आहे, आणि हे लेसन कंप्लीट केल्यानंतर पुढचं युनिट लगेच मी सुरू करणार आहे. युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज व्हेरी मच टू
complete your homework and send that homework to me. Okay, thank you.